मॅम, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, की जर मन तुमचं सुदृढ असेल, तर शरीर सुदृढ असतं. मुळात नक्कीच. मानसिक आरोग्य किंवा या मनाचा, मनातल्या विचारांचा शरीरावरती आणि वजनावरती कसा परिणाम होत असतो? नक्कीच. जसं पहिल्यांदाच आपण म्हणाल, की मन हा तुमच्या शरीराचा आरसा आहे. बरोबर. तर या सगळ्याचं तुमचं शारीरिक तुम्हाला मग कितीही काही थायरॉईड असेल, वजन वाढलंय किंवा पी-सी-ओ-डी व्हॉटएव्हर जे काही 90% आजार शारीरिक असतात, तर त्यांचं मूळ कारण हे मानसिक असतं. पण त्याच्याकडे आपण नक्की बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो, की अरे त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे म्हणजे असं तुमचं डिप्रेशन आहे, अँक्साइटी आहे, तर ते आणि वजन वाढण्याचा काय संबंध आहे? हं. असं आपलं फार लोकांना एक कुतूहल बरोबर. असतं आणि नक्की यामुळे वजन वाढतं का? का फक्त बाकीचे सगळे जे काही आपण म्हणतो, की जे आजार आहेत त्याच्यामुळेच वजन वाढतं? हं, हं, तर असं नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो, हं. तेव्हा कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन सिक्रीट होतं. बरोबर. राइट? ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन असं म्हणतो. येस. तर सायंटिफिकली हे सगळं मी सांगते, की ही सायकल कशी होते. बरोबर. तर हे जे स्ट्रेस हार्मोन आहे, ज्याला आपण कॉर्टिझॉल म्हणतो, हे ॲपेटाईट वाढवतं. म्हणजे तुमचं भूक वाढते या सगळ्यामुळे आणि बरं. तुम्ही ॲक्चुअली तुमचे क्रेव्हिंग्ज वाढतात. येस. आणि या सगळ्यामध्ये काय होतं, की तुमचं शुगरी आणि फॅटी फूड घेण्याचं प्रमाण जास्त वाढतं. येस. कारण बरोबर. नक्कीच आपण असं म्हणतो ना, की आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये आहोत, एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली आहे, हं, हं. आपण खूप रागात आहोत. नक्कीच आपण हेल्दी ऑप्शन नाही ना चूज करणार. हो, काहीतरी असं की जे हां, थोडं काहीतरी आपल्याला एक आनंदी करेल. चटपटीत, की येस, जे येस, आपल्याला येस. आनंद देईल. आपण बरोबर, बरोबर. दुःखामध्ये आहोत आणि आपण परत हेल्दी फूड चूज करून परत दुःखात नाही जाणार आहोत. बरोबर आहे. सो ही अगदी नॅचरल आपल्या बॉडीची टेंडन्सी आहे, की हं. तेव्हा आपल्याला काहीतरी खूप छान चटपटीत खावंसं वाटतं, की जे आपल्याला टेम्पररी आनंद देतं. बरोबर. टेम्पररी सॅटिस्फॅक्शन मिळतं, की अरे चला, काही तर नाही ना बाकीचं आपल्याला खायला तरी चांगलं मिळालंय. हं. सो या सगळ्यामुळे काय होतं तुमचं फॅट स्टोरेज वाढतं, तुमचं वेट वाढायला लागतं आणि या सगळ्यामुळे वेटमुळे अर्थातच वेगवेगळे आजार तुम्हाला यायला लागतात किंवा एक वेगळी सुरुवात होते बॉडीची. बरोबर. तर या सगळ्यामुळे तुमची स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होऊन जातो. राइट. म्हणजे तुम्हाला वाढेल हं. किंवा तुम्हाला असं होतं, की अरे खूप जास्त आपली बॉडी हेवी वाटतीये. आपल्याला काही छान हां. नाही वाटत आहे. बरोबर. तर या सगळ्यामुळे तुमचं स्लीप डिस्टर्ब होणार, ओव्हर थिंकिंग असेल. हा हां. स्लीप पॅटर्न डिस्टर्ब झाला, की परत हार्मोनल इम्बॅलन्स आहे. हार्मोनल इम्बॅलन्स झाला, परत स्ट्रेस येणार आणि परत तुम्ही हं. जास्त खाण्याच्या मागे लागणार. बरोबर. म्हणजे ही जी सायकल आहे ना सगळी, हं. ही आपण कुठे तोडूच नाही शकत. मग बरोबर. ही ती चालू राहते आणि आपल्याला कळत नाही नेमकं, की काही नाहीये तरी वजन का वाढतंय? बरोबर. मग जसा तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात, हं. की क्रेव्हिंग्ज होतायत. मी पुढे सुद्धा बरोबर. तुम्हाला ते विचारणार होते, की राइट. मग हे जे शुगर क्रेव्हिंग आहे किंवा कुठल्याही प्रकारचं फास्ट फूड क्रेव्हिंग आहे, कशाप्रकारे कंट्रोल करायचं? असं काय केलं पाहिजे, की ते कंट्रोल होईल? राइट. तर आता या सगळ्याचं उत्तर परत एकदा आहे, की तुम्ही बॅलन्स डाएट घेतला पाहिजे. म्हणजे बरोबर. काय, तर रोजच्याच आहारामधले तुम्ही जे भाजी, भाकरी, आमटी, पोळी, कोशिंबीर किंवा काही व्हॉटएव्हर हे जे आपण घेत असतो, हं, फळं आहेत. हं, हं. तर हेच तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतलं आणि बरोबर. त्याचा साधारणपणे एक तुमच्या लाईफस्टाईल तुमची चांगली ठेवली. हं, अ, हं. अर्थातच अलोंग विथ एक्सरसाइज, बरोबर. वॉकिंग म्हणा, काहीही असेल फिजिकल ॲक्टिव्हिटी राइट. थोडी. तर या सगळ्यामुळे तुमचं फिजिकल हेल्थ तर चांगली राहतेच, पण हं. यामुळे मेंटल हेल्थ सुद्धा खूप चांगली राहते. बरोबर. मग आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की अरे खाण्याचा आणि आपल्या या सगळ्याचा काय संबंध आहे का? म्हणजे बरोबर. मला अँक्साइटी होतीये, मला स्ट्रेस होतोय, हं. की कुठेतरी आपण मानसोपचार तज्ञाकडे जातो. हां, काउन्सिलिंगचे सेशन्स घेतले काउन्सिलिंगचे जातात. सेशन्स घेतो. पण यामध्ये आपला फूडचा कुठेच काही संबंध लागत नाही. हं. पण नेमकं इथेच आपली चूक होते ओळखण्यामध्ये, की याचा म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याचा हं. आणि याचा खूप जवळचा संबंध आहे. बरं. आणि असं प्रूव्ह झालेलं आहे म्हणजे हे असंच आपण सांगत नाही आहोत किंवा नुसतं आपलं एक हां. काहीतरी बोललोय असं बरोबर. नाही. हे रिसर्च यावर चालू आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे, की 90% जे काही फिजिकल आजार असतात किंवा जे हं. काही आपले शारीरिक व्याधी आहेत, राइट. तर या सगळ्या आपल्या मनाशी कनेक्टेड आहेत. बरं. तर हे जे मूड स्विंग्स आहेत, हं. यामुळे हे सगळे क्रेव्हिंग्ज वाढत जातात. तर तुम्ही अच्छा. जर तुमच्या डायटमध्ये प्रोटीन व्यवस्थित घेतलेत, तुम्ही जर तुमच्या डायटमध्ये फायबर्स व्यवस्थित घेतलेत, म्हणजे सॅलड, हं. पालेभाज्या, भाज्या, फळं हे सगळे फायबरमध्ये येतात. बरोबर. तर हे जर तुम्ही व्यवस्थित घेतलं, तुम्हाला बाहेरची क्रेव्हिंगच होणार नाही. हं. परत एकदा इथे मला सांगायचंय, की जेव्हा आपण असं होतं, की "अरे, माझं वजन वाढतंय, तर मी डिप्रेशनमध्ये जातेय. कारण मी हां. छान नाही दिसत आहे. राइट. मला आधीचे ड्रेस होत नाहीयेत." हो. म्हणजे मी अगदी काय म्हणू आपण त्याला, की पूर्ण आत्तापर्यंत जेवढी फिट होते, तेवढं एकदमच माझं वेगळं बरोबर. रूप बघायला मिळतंय. हं, हं, तर हं. हे सगळं डिप्रेशनचं कारण होतं. येस, आणि येस. परत त्या डिप्रेशनमधून आपण बिंज ईटिंग करायला लागतो.